देश का नेता कैसा हो, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। फिर एक बार आणि ज्या क्षणाची आपण सर्वच जण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलाय। दूरदृष्टीचे उत्तम प्रशासक, अभ्यासू, कर्तव्यदक्ष व संवेदनशील व्यक्तिमत्व, स्पष्ट वक्ता अशी ज्यांची ख्याती आहे असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे। महायुतीच्या वतीने आम्ही आज तिथे त्यांचं स्वागत करतो। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठिकाणी आपण स्वागत। छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत माता की, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा। सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आपल्या या नगरीमध्ये आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा या ठिकाणी आपण स्वागत करूया। बोला भारत माता की। त्यांच्या समेत या ठिकाणी मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे साहेब, लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ठिकाणी स्वागत टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी करूया। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। आपकी बार, फिर एक बार। देश का नेता कैसा हो, छत्रपती शिवाजी महाराज की। व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवरांचे आपण आता स्वागत करणार आहोत। सर्वप्रथम आपले नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत आपण करणार आहोत। सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत करावं। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यगार उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं लोकनेते माजी खासदार आदरणीय श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते देवेंद्र फडणवीस साहेबांचे या ठिकाणी आपल्या नगरीमध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करूया। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे। यानंतर आपल्या मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सन्माननीय श्रीरंगाप्पा बारणे साहेब यांचं स्वागत पनवेल विधानसभा अध्यक्ष सन्माननीय नितीनदादा पाटील तसंच शिवसेना जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे हे करतील अशी मी त्यांना विनंती करते। यानंतर महायुतीच्या घटक पक्षांतर्फे आपण देवेंद्रजींचं स्वागत करणार आहोत। पनवेल ग्रामीणच्या वतीने मी देवेंद्रजींचं स्वागत करायला त्यांना विनंती करते। पनवेल ग्रामीणचे अरुण शेठ भगत यांना मी विनंती करते की त्यांनी अरुण शेठ भगत साहेब, राजेंद्र पाटील साहेब, भूपेंद्र पाटील साहेब, प्रल्हादजी केनी, आनंदजी ढवळे आपणास विनंती या ठिकाणी करतोय की पनवेल तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत करण्याची विनंती आपणास या ठिकाणी करतोय। तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब, प्रल्हादजी केनी, उपस्थित भूपेंद्र पाटील, सन्माननीय परेशजी ठाकूर साहेब आपणास देखील विनंती या ठिकाणी करतोय। आरपीआयच्या वतीनं आरपीआयचे रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय नरेंद्रजी गायकवाड साहेब, प्रभाकरजी कांबळे, आरपीआयच्या वतीनं देखील देवेंद्र फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी स्वागत। त्याचबरोबर मनसेच्या वतीनं देखील या ठिकाणी सन्मान होत आहे। मी योगीजी चिले, संदेश ठाकूर, अतुलजी चव्हाण, नितेशजी काळे, केसरीनाथ पाटील, श्री गणेशजी बनकर यांच्या वतीने आपण देवेंद्रजींचं इथे स्वागत करत आहोत। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे आपण शिवदासजी कांबळे, महादेवजी पाटील, सुनीलजी नाईक, बळीरामजी नेटके आणि अनिल पाटील यांना विनंती करते की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आपल्या नेत्यांचं स्वागत करावं। पनवेल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदासजी कांबळे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं इथे स्वागत करावं। राष्ट्रवादीच्या वतीने या ठिकाणी भीमसेनजी माळी, शिवदासजी कांबळे साहेब, राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सन्माननीय पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी सन्माननीय अरुण शेठ भगत साहेब आपणास विनंती करतोय। अनुसूचित जाती मोर्चाच्या या ठिकाणी वतीनं अमितजी जाधव,
भव्य दिवस स्वरूपाचा हा सुंदरसा पुष्पहार या ठिकाणी अर्पण करून महाराष्ट्र राज्याचे आजच्या जाहीर प्रचार सभेचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेब, श्रीरंगाप्पा बाडणे साहेब आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टी पनवेल तालुक्याच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करूया. या भव्य हारातील प्रत्येक फूल हे त्या कार्यकर्त्याचं प्रतीक आहे जो मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या विचारांवर विश्वास ठेवून अहोरात्र कार्य करत आहे. त्यानंतर शिवसेना शहर प्रमुखांच्या वतीने आपण स्वागत घेणार आहोत. यानंतर लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र सन्माननीय अतुलदादा पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी देवेंद्रजींचं स्वागत करावं. लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र सन्माननीय अतुलदादा पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत करावं. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण आंदोलनात सत्ता असताना आणि नसताना सुद्धा उघड पाठिंबा देत सहकार्य केलं, त्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा आभार व्यक्त करत आहोत. तसंच नामकरणाचा जो ठराव आहे तो विधानसभा विधान परिषदेत संमत करून तो पुढे केंद्रात पाठवण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आणि दिल्लीतही त्याचा पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. यानंतर व्यापारी एकता संघटना नवी मुंबईच्या तर्फे